सिलॉजिम्स म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. जे आपण डायग्रॅम करतो, जी आकृती करतो, त्या आकृतीमध्ये दिसते तेच फॉलो होते. जे आपण डायग्रॅम करतो, जे डायग्रॅम काढले आहे त्यामध्ये जे दिसते तेच निष्कर्ष फॉलो होतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे काय विधान काय दिले बघा. काही आंबे सफरचंद आहेत, सर्व सफरचंद पेरू आहेत, काही फक्त पेरू द्राक्ष आहेत. अशी डायग्रॅम कशी काढायला बघा. काही आंबे सफरचंद आहेत. मग काही आंबे आम्ही पहिल्यांदा काढलं. ओके, हे आंबे काही आंबे हे आपला काही आंब्याचा भाग, काही आंबे सफरचंद आहेत. ओके, काही आंबे सफरचंद आहेत, सर्व सफरचंद पेरू आहेत. दुसरे विधान, सर्व सफरचंद पेरू आहेत. ओके, सर्व सफरचंद पेरू आहेत. आणि काही फक्त सांगेल. आता इथे काय सांगितले? काही फक्त सांगेल. काही फक्त पेरू द्राक्ष आहेत. मग काही फक्त पेरू, मग ह्या पेरूचा काही भाग द्राक्ष असतो का? पेरूचा काही भाग द्राक्ष असतो आणि पेरूचा काही भाग द्राक्ष नसतो. फक्त काय सांगेल ना? काही फक्त सांगेल ना. काही फक्त सांगितलं तर काय? काही फक्त पेरू द्राक्ष आहे. त्यावेळी काय करायचं? काही फक्त असेल तर पेरूचा काही भाग द्राक्ष असतो, पेरूचा काही भाग द्राक्ष असतो, पेरूचा काही भाग द्राक्ष नसतो. ओके, डायग्राममध्ये काय बघा. काही आंबे सफरचंद आहेत, सर्व सफरचंद पेरू आहेत आणि काही फक्त पेरू द्राक्ष आहेत. मग काही फक्त असेल तर पेरूचा भाग द्राक्ष असतो, पेरूचा काही भाग द्राक्ष नसतो. काही फक्तचा मिनिंग. ओके, आता पुढं निष्कर्ष बघा. पहिला निष्कर्ष काय सांगितले? जे डायग्राममध्ये दिसते तेच करायचं. काही आंबे पेरू आहेत. आंबे आणि पेरू यांचा संबंध काय आहे का बघा. काही आंबे पेरू आहेत, हा आंब्याचा भाग, हा पेरूचा भाग, मग यांचा दोघांचा संबंध आहे. त्यामुळे पहिलं निष्कर्ष काय येणार? पहिलं निष्कर्ष बरोबर येणार. बरोबर आहे. बघा, काही आंबे पेरू आहेत, काही आंबे पेरू आहेत, पेरूचा हा पेरूचा भाग आणि हा आंब्याचा भाग ह्यांचा संबंध आलेला आहे काय? आहे. ज्यांचा संबंध आला आहे त्यावेळी पहिल्यांदाही बरोबर. जे डायग्राम काही आंबे पेरू आहेत डायरेक्ट दिसते ना, जे डायग्राममध्ये दिसते तेच बरोबर. दुसरं, सर्व पेरू आंबे आहेत. सर्व पेरू आंबे आहेत. सर्व पेरू आंबे आहेत. सर्व पेरू आंबे असं दिसतंय का डायग्राममध्ये? कुठं दिसत नाही. मग दुसरं हे रॉंग सांगतो. सर्व पेरू आंबे आहेत असं दिसतंय का डायग्राममध्ये? दिसत नाही. त्यामुळे दुसरं रॉंग. तिसरं, काही पेरू द्राक्ष नाहीत. काही पेरू द्राक्ष नाहीत. बरोबर आहे. काही पेरू द्राक्ष नाहीत, यातला काही पेरूंचा भाग द्राक्ष नाहीत. मग त्यामुळे तिसरं फॉलो होतं. तिसरं बरोबर आहे. बघा, काही पेरू द्राक्ष नाहीत हे दिलेच ना त्यांनी. काही पेरू द्राक्ष नाहीत डायग्राम दिले, त्यामध्ये बरोबरच आहे. सर्व द्राक्षे पेरू होऊ शकतात. सर्व द्राक्षे पेरू होऊ शकतात म्हणजे काय? होऊ शकतात असलं की हे होऊ शकतात ना. शकतात असलं की ही शकतात हे काढून टाका. एवढंच बघा फक्त. सर्व द्राक्षे पेरू आहेत. सर्व द्राक्षे पेरू आहेत का बघा. सर्व द्राक्षे पेरू आहेत का? सर्व द्राक्षे पेरू आहेत का? नाहीत. मग सर्व द्राक्षे पेरू आहेत असं आहे का कुठे? शकतात काढून टाका. नाही. पण हे सर्व द्राक्षे पेरू होऊ शकतात ना. सर्व द्राक्षे पेरू आहेत का पहिल्यांदा बघायचं. ती कंडिशन फॉलो होते का? नाही. मग सर्व द्राक्षे पेरू होऊ शकतात. मग सर्व द्राक्षे पेरू होऊ शकतात. त्यामुळं काय? चौथं फॉलो होणार. पाचवं, काही आंबे द्राक्ष नाहीत. काही आंबे द्राक्ष नाहीत असं दिले काय? बाबा आंबे. ओके, आंब्याचा काही भाग आंब्याचा काही भाग द्राक्ष असं दिले का डायग्राममध्ये? कुठं काही आंबे द्राक्ष नाहीत असं दिले का कुठं? नाही. त्यामुळे हा फॉलो होत नाही. काही आंबे द्राक्ष आहेत. काही आंबे द्राक्ष आहेत सांगितले. मग काही आंबे बघा, आंबा आणि द्राक्षी. आंबा आणि द्राक्षाचा संबंध इथं कुठं दिसतोय काय? आंबा आणि द्राक्ष संबंध दिसतोय का कुठं? आंबा आणि द्राक्ष संबंध दिसतो का? नाही. त्यामुळे हे 6वं फॉलो होत नाही. पुढं काय सांगितले? काही सफरचंद द्राक्ष आहेत. काही सफरचंद द्राक्ष आहेत. हे सफरचंद. ओके, हे कुठलं? हे सफरचंदचा भाग आणि द्राक्षाचा भाग यांचा काही संबंध दिसतोय का? इथं नाही. त्यामुळे काही सफरचंद द्राक्ष आहेत हे पण चुकलं. कोणताही सफरचंद द्राक्ष नाही. कोणताही सफरचंद द्राक्ष नाहीत. डायग्राममध्ये दिसतंय काय? कोणताही सफरचंद द्राक्ष नाही दिले काय? आता इथं सांगतो मला. सफरचंद. ओके, हे कोणतंही सफरचंद द्राक्ष नाहीत. कोणतंही सफरचंद द्राक्षे नाहीत असं दिसतंय का कुठं डायग्राममध्ये? हे कोणतंही सफरचंद द्राक्ष नाहीत अशा मध्ये चिन्ह दिसतंय कुठं? नाही. त्यामुळे हे पण फॉलो होत नाही. 9, सर्व पेरू द्राक्षे होण्याची शक्यता आहे. मग शक्यता काढून टाकलं. सर्व पेरू द्राक्षे आहेत का बघा पहिले. सर्व पेरू द्राक्षे आहेत. सर्व पेरू द्राक्षे आहेत. सर्व पेरू द्राक्षे आहेत.
नाही दिसत, बरोबर आहे. पण सर्व पेरू द्राक्ष होण्याची शक्यता आहे, सर्व पेरू द्राक्ष होण्याची शक्यता आहे. पण ह्याचा भाग हा भाग ह्यात जाणार नाही ना, त्यामुळे हे फॉलो होणार नाही.